खारीसारखी खुसखुशीत अशी ही खारी शंकरपाळी बघा बनवायला पण सोपी आणि खायला पण एकदम टेस्टी आणि महत्त्वाचं म्हणजे बघा अजिबात प्रमाणाचं वगैरे काही झंझट नाही. तर काय करायचं बघा, एक वाटी पहिल्यांदा मैदा घ्यायचा, त्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं, ओवा हातावर चोळून त्याच्यात घालायचा, एक चमचाभर बघा तूप घालायचं आणि सगळं चांगलं हे मिक्स करायचं. आता तूप चांगलं बघा पिठाला चोळून घ्यायचं आणि मग त्याचा गोळा असा मळून घ्यायचा. पातळ अशी बघा लाटताना त्याची पोळी लाटून घ्यायची. आता अजून हे काम सोपं करते, साठा वगैरे करत बसायची काही गरज नाही. पोळीवर तूप सगळीकडे असं पसरून घ्यायचं, त्याच्यावर मग कोरडं पीठ भुरभुरायचं आणि आता व्हिडिओ जसं दाखवलंय की नाही बघा, तसं प्रत्येक फोल्डला की नाही तूप पसरवायचं आणि पीठ भुरभुरायचं. एक पण फोल्ड काय विसरायचा नाही. चौकोनी घडी बघा तयार झाले की नाही. आता लाटताना सुद्धा बघा लांबटसर असंच लाटायचं, अगदी हलक्या हातानं, जोर लावायचा नाही. नंतर मग शंकरपाळ्या अशा कट करायच्या आणि त्यात तळून घ्यायच्या. मस्त आपल्या खाऱ्या शंकरपाळ्या बघा तयार झालेत. आता आधी मध्ये कधी तोंडात टाकायला आपलं हे बरं आहे बघा. चहा बरोबर खारीसारखं सुद्धा आपण हे खाऊ शकतो. अगदी हे झटपट होते. आता ज्यांना गोड आवडत नाही किंवा ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी तर हे बेस्ट आहे बघा. तर माझ्याकडे ऑडी निरॅपची स्नॅक बॅग होती, त्याच्यात थोड्याशा शंकरपाळ्या पॅक केल्या आणि भाचीला पाठवून दिल्या. चला तुम्ही सबस्क्राईब करा आता. खारीसारखी खुसखुशीत अशी ही खारी शंकरपाळी बघा बनवायला पण सोपी आणि खायला पण एकदम टेस्टी आणि महत्त्वाचं म्हणजे बघा अजिबात प्रमाणाचं वगैरे काही झंझट नाही. तर काय करायचं बघा, एक वाटी पहिल्यांदा मैदा घ्यायचा, त्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं, ओवा हातावर चोळून त्याच्यात घालायचा, एक चमचाभर बघा तूप घालायचं आणि सगळं चांगलं हे मिक्स करायचं. आता तूप चांगलं बघा पिठाला चोळून घ्यायचं आणि मग त्याचा गोळा असा मळून घ्यायचा. पातळ अशी बघा लाटताना त्याची पोळी लाटून घ्यायची. आता अजून हे काम सोपं करते, साठा वगैरे करत बसायची काही गरज नाही. पोळीवर तूप सगळीकडे असं पसरून घ्यायचं, त्याच्यावर मग कोरडं पीठ भुरभुरायचं आणि आता व्हिडिओ जसं दाखवलंय की नाही बघा, तसं प्रत्येक फोल्डला की नाही तूप पसरवायचं आणि पीठ भुरभुरायचं. एक पण फोल्ड काय विसरायचा नाही. चौकोनी घडी बघा तयार झाले की नाही. आता लाटताना सुद्धा बघा लांबटसर असंच लाटायचं, अगदी हलक्या हातानं, जोर लावायचा नाही. नंतर मग शंकरपाळ्या अशा कट करायच्या आणि त्यात तळून घ्यायच्या. मस्त आपल्या खाऱ्या शंकरपाळ्या बघा तयार झालेत. आता आधी मध्ये कधी तोंडात टाकायला आपलं हे बरं आहे बघा. चहा बरोबर खारीसारखं सुद्धा आपण हे खाऊ शकतो. अगदी हे झटपट होते. आता ज्यांना गोड आवडत नाही किंवा ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी तर हे बेस्ट आहे बघा. तर माझ्याकडे ऑडी निरॅपची स्नॅक बॅग होती, त्याच्यात थोड्याशा शंकरपाळ्या पॅक केल्या आणि भाचीला पाठवून दिल्या. चला तुम्ही सबस्क्राईब करा आता.